रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या निर्णयाला महायुतीतील शिवसेना पक्षातूनच विरोध। प्रेमाने शिकवलेली भाषा मनात घर करते तर सक्तीने शिकवलेली भाषा भीती निर्माण करते। शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपमांचा पक्षांना घरचा आहेर। धमकी देणाऱ्या भैयांना धडा शिकवण्याची हीच वेळ। तुम्ही म्हणजे मुंबई नाही, इथे राहणारा मराठी माणूस म्हणजे मुंबई। महाराष्ट्र त्यांना दाखवून द्यावा लागेल। रिक्षा टॅक्सी चालकांच्या संपावर मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। टॅक्सी रिक्षा चालकांना मराठी सक्ती करण्यावर सरकारने ठाम राहावं। कुठल्याही दबावाखाली मराठी सक्तीचा निर्णय बदलू नये। शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारेंचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र। सरकारच्या मराठी सक्तीच्या निर्णयानंतर मनसेकडून रिक्षांवर स्टिकर्स। अंधेरीच्या मनसे विभाग अध्यक्षांकडून रिक्षांवर मराठी सक्तीचे स्टिकर्स। मराठी सक्तीच्या समर्थनार्थ रिक्षांवर स्टिकर्स लावण्यात आलेत। मराठी विरोधी रिक्षा चालकांनी संप केला तर रस्त्यावर उतरू। ज्यांना मराठी येत नाही त्यांचे परवाने सरसकट रद्द करा। कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल। मनसे नेते अविनाश जाधव यांचा इशारा। मराठी सक्तीवरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम आज दहिसरमधील रिक्षा टॅक्सी चालकांसोबत बैठक घेणार। निर्णयाचा पुनर्विचार करावा। निरुपमांची प्रताप सरनाईकांकडे पत्राद्वारे मागणी। मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचं निर्णायक पाऊल। वाहन चालकांसाठी नियम 478 आणि 85 मध्ये मोठे बदल प्रस्तावित। वाहन चालकांसाठी मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्याची तरतूद। परिवहन आयुक्तांचा प्रस्ताव गृह विभागाकडे सादर। भाजपच्या तिकिटावर लोकसभा विधानसभेत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेत संधी नाहीच, तर संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी। सूत्रांची माहिती। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा उमेदवारी देण्याबाबत दंडक। सूत्रांची माहिती। विधान परिषदेवर उद्धव ठाकरेंनी जावं ही आमची भूमिका। मवियाच्या प्रमुख नेत्यांनी ठाकरेंना विनंती केली आहे। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं असं शशिकांत शिंदेंनीही म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या जागेवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। उद्धव ठाकरेंच्या विधान परिषद निवडणूक लढण्याच्या मुद्द्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। विधान परिषद हवी असेल तर आगामी राज्यसभा आम्हाला द्यावी लागेल असं काँग्रेसनं मातोश्रीवर ठणकावून सांगितलं। राऊतांच्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसनं दावा केलाय। नवनाथ बन यांचा दावा। संजय गायकवाडांची गुंडगिरी खपवून घेणार नाही। संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा। वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर प्रकाशक आंबी यांना सुरक्षा देण्यासाठी वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। सरकारला लोकांची गरज नाही। सरकारमधीलच आमदार बेभानपणे बोलतायत। गायकवाडांकडून झालेल्या शिवीगाळावर पटोलेंची प्रतिक्रिया। सरकारमधील आमदारांचा माज आलाय। नाना पटोलेंची संजय गायकवाडांवर टीका। प्रशांत आंबींसोबत रोहित पवार पोलीस स्थानकात जाणार। संजय गायकवाडांवर तात्काळ कारवाई करण्याची रोहित पवारांची मागणी। कोल्हापुरात शिवाजी कोण होता पुस्तकाच्या सामूहिक वाचनाला रोहित पवार उपस्थित राहणार। रोहित पवारांचं ट्विट। गायकवाडांचं वक्तव्य जनता सहन करणार नाही। गायकवाडांवर सरकारनं लवकरात लवकर कारवाई करावी। शाहू छत्रपतींची प्रतिक्रिया। तर कोणाबद्दल काय बोलावं हे त्यांना समजायला हवं। शाहू छत्रपतींची टीका। भाजपच्या मोर्चात राडा करणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल। महिलेविरोधात झेन सदावर्तेकडून वरळी पोलीस ठाण्यात तक्रार। भाजपच्या जनआक्रोश मोर्चात महिलेनं महाजनांना सुनावलं होतं। सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा रायगड जिल्ह्यातील नागरिकांनाही फटका। नागोठणे तहसील कार्यालयात नागरिकांची गैरसोय, तर तलाठी कार्यालयातही लोकांची कामं होत नसल्यानं नागरिकांचा मोठा हिरमोड। सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागात 3 दिवसांपासून शुकशुकाट। एकही कर्मचारी कामावर हजर न राहिल्यानं टेबलांवर फाईलचा गठ्ठा पडून। भंडारा जिल्ह्यातील वरठी गावाला नगरपंचायतीचा दर्जा देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। वाढती लोकसंख्या, औद्योगिक विकास आणि नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचा मर्यादित कारभार अपुरा पडत असल्याची नागरिकांची भावना। अमरावतीत गेल्या एका वर्षात एकूण
469 विमान फेऱ्या सुमारे 14,306 प्रवाशांना अमरावती विमानतळावरून प्रवास केलाय। 2025 पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी विमान सेवा सुरू झाल्यानंतर चांगला प्रतिसाद। गडचिरोलीच्या दुर्गम भागात तरुणींना रोजगार देण्याचा स्तुत्य उपक्रम सुरजागड इस्पात मियाम ट्रस्टच्या अभिनव उपक्रम ट्रस्टच्या माध्यमातून तरुणींना प्रशिक्षण दिलं जातंय। 50 जणांना रोजगार देण्यात यश आलंय। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती 24 तासात पैसे मिळणं बंधनकारक असतानाही हळद उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याचा आरोप। दरम्यान 24 तासांच्या आत पैसे लागत असतील तर शेतकऱ्यांच्या मालातून लूट सुरू, पैशांचीही होतय कपात। 40 गावात पारंपरिक मडके विक्री करणाऱ्या कारागिरांवर आर्थिक संकट, पारंपरिक व्यवसाय धोक्यात। बदलत्या जीवनशैलीमुळे आणि फ्रीज सारख्या आधुनिक संसाधनांच्या वापरामुळे मडक्यांच्या विक्रीत मोठी घट। धुळ्याच्या शिरपूरमध्ये खर्दे गावातील शेतकरी भरत गुजर यांनी आपली पपईची बाग तोडली आहे। पपईला योग्य दर मिळत नसल्याने हतबल झालेल्या गुजर यांनी बाग तोडण्याचा निर्णय घेतलाय। भुसावळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी नदीवरील बंधाऱ्याची 2 फुटीनं उंची वाढवली। 40 दिवस पुरेल इतकाच पाण्याचा हतनूर धरणातील तापी नदी पात्रात विसर्ग सुरू। येणाऱ्या काळात पाणी टंचाईची शक्यता निर्माण। अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या 43 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी 20 टँकर सुरू। पारनेर आणि संगमनेर तालुक्यांमध्ये सर्वाधिक टँकरनं पाणी पुरवठा। नवीन प्रस्ताव आल्यानंतर कार्यवाही करण्याविषयी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची माहिती। अवकाळी पावसाचा सावंतवाडीला जोरदार फटका। मोती तलाव काठची झाडं पडली तर काही स्टॉल्स आणि मासगाव परिसरातील झाडं उन्मळून पडल्यानं घरांचं नुकसान। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमदार दीपक केसरकरांकडून अवकाळीनं नुकसान झालेल्या भागाची पाहणी। सावंतवाडीत झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसानं अनेक ठिकाणी अतोनात नुकसान। प्रशासनाला तात्काळ सूचना करून पंचनामे करण्याचे आदेश। सावंतवाडीमध्ये रामेश्वर प्लाझा इमारतीचं शेड अचानक समोरच्या एसपीके कॉलेजवर कोसळलं। रात्री उशिरा ही घटना घडली आहे। सुदैवानं जीवितहानी टळल्याची प्राथमिक माहिती। लातूरमध्ये मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं। 3 महिन्यात लातूरमधून जवळपास 327 मुली बेपत्ता। वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंदी। पोलिसांनी अनेक मुलींना शोधून पालकांच्या स्वाधीन केलंय। विटा येथे नेचर केअर सन्मान 2026 सोहळा उत्साहात संपन्न। संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला शेतकरी वर्षानिमित्त 11 कर्तृत्ववान महिला शेतकऱ्यांचा गौरव। सुहास बाबर, सिंधुताई सपकाळ, वैभव जोशी आणि भारती आचरेकर यांची मुख्य उपस्थिती। आकार फाउंडेशन आणि सन्मती बाल निकेतनला आर्थिक मदत प्रदान।